लोकसभा निवडणुकीचे 4 टप्पे देशात मतदानाचे पूर्ण झाले। या 4 टप्प्यानंतर विरोधी पक्ष असणाऱ्या इंडिया आघाडीचा आत्मविश्वास प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि देशात आता आमची सत्ता येणार हे इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यापासून तर सर्व अखिलेश यादव, तेजस्वी यादव, नुकतेच आता तुरुंगातून बाहेर आलेले केजरीवाल हे देखील इंडिया आघाडीचा प्रचार करीत असले तरी ते अजूनही कोणत्याही आघाडीच्या सभांमध्ये अजून ते सामील झालेले नाहीयेत। परंतु अशा वेळी नेमकी खरंच काय परिस्थिती आहे? देशातल्या सर्वच राजकीय विश्लेषकांनी आणि तज्ञांनी एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली की देशामध्ये कोणतीही लाट नसली तरी जनतेने या निवडणुका आपल्या हातात घेतलेल्या आहेत। जनतेला गेली 10 वर्ष ज्या प्रश्नांच्या भोवती किंवा ज्या प्रश्नांचा सामना करावा लागला ते प्रश्न जनतेच्या समोर फार तीव्रतेने उभे राहिले। महागाई, बेरोजगारी हे प्रश्न तर मूलभूत आहेतच, परंतु याबरोबरच या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जो मुद्दा गाजतो आहे तो महागाई आणि बेरोजगारीपेक्षाही संविधान बचाव आणि संविधान बदलाव या गोष्टींच्या भोवती मोठ्या प्रमाणात प्रचार आणि समाज या दोघांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते। भारतीय समाज ज्यामध्ये बहुजन समाज जो म्हटला जातो, SC, ST, OBC, मायनॉरिटी आणि आता ब्राह्मणेतरे यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात आहे आणि हे सर्वच संविधानाच्या बचावासाठी आहेत। पण असं नाहीये, या देशातील सर्व उच्च जातीय देखील संविधानाच्या बचावासाठी पुढे आलेले आहेत आणि त्यामुळेच इंडिया आघाडीची जी बाजू आहे ती वरच्या जात समूहांनी उचलून धरलेली आहे। खरंच हा सत्ता बदल होईल का? 4 जूनच्या निकालामध्ये सर्वच जण आशावादी आहेत। भारतीय जनता पक्ष आणि त्यांची आघाडी जी NDA आघाडी म्हणून संबोधली जाते यांना नेमक्या किती जागा मिळतील याविषयी कुणी म्हटलं की 150च्या आत ते राहतील, कुणी म्हटलं 200च्या आत राहतील आणि केजरीवाल म्हणतात की ते 233च्या आत राहतील इंडिया आघाडीसह। 233 असो, 200 असो किंवा 150 असो, भाजपासह इंडिया आघाडीला एवढ्या जरी जागा मिळाल्या तरी त्यांची सत्ता येत नाही हे त्याच्यातून दिसतं। पण ही सत्ता जी बदलणार असेल तर ही नेमकी कशामुळे, कोणामुळे? तर इथं जनता ही महत्वपूर्ण आहे। जनतेच्या समोर राहुल गांधी प्रत्येक सभेत एक गोष्ट प्रामुख्याने सांगतायत की या पुस्तकामुळे, या ग्रंथामुळे तुम्हाला जे काही आज मिळालेलं आहे, SC असतील, ST असतील, OBC असतील, मायनॉरिटी असतील, या सगळ्यांना या ग्रंथामुळेच अधिकार मिळालेले आहेत। जे काही मिळालं ते यामुळे, म्हणजे संविधानामुळे। आता भारतीय संविधानाने केवळ या समाज समूहांनाच दिलं आहे का? तर भारतीय संविधान या देशातल्या 100% समाजाला न्याय देतं। आपल्याला माहिती आहे की चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये अडकलेल्या भारतीय समाजामध्ये वरच्या जात समूहातील, म्हणजे ज्याला आपण ब्राह्मण म्हणतो, हे कधी राजे म्हणून आपल्याला इतिहासात दिसले नाहीत, परंतु संविधान आल्यानंतर ते या देशाचे प्रमुख पंतप्रधानही बनले। त्यामुळे संविधान या देशातल्या सर्व समाज घटकांना अधिकार बहाल करते, ते लोकशाहीचे। पण या संविधानाला बचावासाठी आज समाजातील सर्वच प्रवर्ग सक्रिय झालेले आहेत, ही गोष्ट आपल्याला दिसते आणि ती लोकशाहीच्या दृष्टीनं फार आशावादी आहे आणि फार महत्वाची आहे। प्रश्न असा आहे
की संविधान निर्मिती झाल्यापासून संविधान सभेमध्ये प्रथमच ज्या 4 ते 5 लोकांनी विरोध दर्शवला होता संविधानाला, ती भूमिका नंतर 1949च्या त्यांच्या RSSच्या नियतकालिकात किंवा मुखपत्रामध्ये त्यावर लेखही आले. ही गोष्ट आता खूप जणांनी सांगितल्यामुळे या इतिहासात जाण्यात काय अर्थ नाही. परंतु संविधान सभेमध्ये त्यानंतर गेलेले 4 जण विरोधात जे गेले, तर आज संविधान बदलावची भूमिका घेऊन खरंच भाजप लढतोय का? तर भाजपची ती भूमिका नाही किंवा पंतप्रधान मोदींची ती भूमिका नाही असं आपल्याला म्हणता येईल का? की एका बाजूला त्यांच्याच पक्षाचे खासदार हे जाहीरपणे आम्ही 400 पार यासाठी जात आहोत की आम्हाला संविधान बदलायचं आहे. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान त्यांच्या मंचावरून सांगतात की असं काही होणार नाही. परंतु संविधान निर्माण झाल्यापासून म्हणजे ज्या 4 लोकांचा विरोध होता तो ऑर्गनायझर मध्ये येते तो किती लोकांचा झाला, आणि आज निवडणुका सुरू असतानाच जर भारतीय जनता पक्षाचे अनेक खासदार या गोष्टी जाहीरपणे सांगत असतील, तर संविधान बदलावच्या दिशेने या देशातला काही टक्के समाज उभा करण्यात RSSने भाजपला यश आला आहे का? आणि म्हणून हा प्रश्न गंभीर आहे. संविधान बदलाव आणि संविधान बचावाच्या अजेंड्यावर आलेल्या या निवडणुका यापुढच्या काळामध्ये सत्ता बदल झाला तर त्या सत्ता बदलाने या गोष्टीवर प्रामुख्यानं की ज्या संविधानाचा आधार घेऊन तुम्ही लोकप्रतिनिधी झाले, ज्या पक्षाची नोंदणी त्या संविधानानुसार सेक्युलर म्हणून झालेली आहे, त्यामुळे त्याच संविधानाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार या लोकप्रतिनिधींना आहे का? जर निवडणूक आयोगाकडे आमचा पक्ष सेक्युलर आहे, तो संविधानाला पूर्णपणे मानतो हे जेव्हा लिहून देतात, त्यानंतर पक्षाची नोंदणी होते, तेव्हा तुमच्या लोकप्रतिनिधींना हा खरंच अधिकार मिळतो का की संविधान बदलण्याचा? संविधान हे भाषण स्वातंत्र्य देत असलं, संविधान हे विचार स्वातंत्र्य देत असलं, तरी ज्या संविधानाला मान्यता देऊन राजकीय पक्षाची नोंदणी होते, जी नोंदणी संविधानावर हुकूम असताना त्या विरोधात हे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी कसं बोलू शकतात? हा प्रश्न गंभीर आहे. आणि म्हणून संविधानाला मान्यता देऊन नोंदणी झालेल्या राजकीय पक्षांच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीने संविधानाच्या विरोधात ब्र उच्चारला तरी त्यांचं प्रतिनिधित्व खालसा करायला हवं, अशा पद्धतीनं कायदा यायला हवा. त्यामुळे या सत्ता परिवर्तनानंतर किंवा सत्ता बदलानंतर संविधानाच्या मजबूतीसाठी जे काही पक्ष किंवा जी काही आघाडी, इंडिया आघाडी सत्तेवर येणार असेल, तर तिला पहिल्या दिवसापासून या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करून त्या अनुषंगानं कायदा बनवण्याचा विचार केला पाहिजे. आणि हा मुद्दा इंडिया आघाडी किती गंभीरपणे विचारात घेते यावरच त्यांच्या सत्तेचा पुढचा काळ किती ताकदवर राहील आणि किती दीर्घकाळ राहील हे अवलंबून राहील. किंबहुना ही संपूर्ण सत्ता त्यांना टिकवायची असेल, दीर्घकाळ ती चालवायची असेल, तर त्यांना संविधानाच्या संदर्भात अशा पद्धतीनं एक निर्णायक कायदा करावाच लागेल की जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये किंवा आगामी काळामध्ये संविधानाचा अजेंडा घेऊन निवडणुका होणार नाहीत याची दक्षता इंडिया आघाडीने घेतली पाहिजे. ती घ्यावी लागेल. केवळ SC, ST, OBC मायनॉरिटींना अधिकार या संविधानामुळे मिळाले एवढं सांगून चालणार नाही. या देशातल्या उच्च जातीयांनाही ते अशिक्षित असले, निरक्षर असले तरी मतदानाचा अधिकार सुरुवातीपासून मिळाला, निवडणुका लढवण्याचा अधिकार मिळाला, या देशाच्या सत्तास्थानावर बसण्याचा अधिकार मिळाला. हा जो अधिकार मिळाला, हा संपूर्ण अधिकार त्यांना संविधान देते. आणि म्हणून
संविधानाच्या बाजूने 100% भारतीय समाज उभा करणं हे इंडिया आघाडीच्या सत्ता काळातलं प्रमुख उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्या दिशेने या सत्तेने काम करायला हवं अशी आता जनभावना समोर येते आहे. त्यामुळे केवळ महागाई, केवळ बेरोजगारी हे तात्कालिक मुद्दे आहेत. यावर उपाययोजना तर हमखास आणावी लागेलच. परंतु या देशाच्या समाज व्यवस्थेमध्ये जे आमूलाग्र बदल घडवून आणलेले आहेत त्या संविधानाचा चिरस्थायी करणं ही सर्वात मोठी जबाबदारी येणाऱ्या सरकारला पेलावी लागेल. आणि जो सरकार ही जबाबदारी पेलेल तो या देशात दीर्घकाळ राज्य करेल यात कोणतीही शंका नाही. आपण हा व्हिडिओ पाहिला, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.